आफ्रिकेचे जंगल खूप घनदाट होते. जंगलात भरपूर प्राणी होते. सगळे प्राणी आनंदाने आणि एकोप्याने राहत होते. शेरसिंग राजे सुरुवातीला चांगले होते, पण जसजसे दिवस जातील तसे हे शेरसिंग राजे, प्रजेची काळजी घेणारे राजे, गर्विष्ठ अहंकारी झाले. ते प्रजेवर हुकूमत गाजवायला लागले. त्यामुळे जंगलात असंतोष निर्माण झाला. ते काय म्हणायचे, मी सांगेल तेच ऐकायचे, मी सांगेल तसेच वागायचे. त्यामुळे प्राणी पक्षी सगळे नाराज होते. पण जंगलात अप्पू हत्तीदादा हे खूप मायाळू प्रेमळ होते. ते जंगलातल्या प्राण्याशी प्रेमाने आणि मायेने वागत, मदत करत, संकटाच्या वेळी धावून जात. जंगल एकोप्याने राहावे, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे असे त्यांना वाटायचे. आणि दुसरे लंबू जिराफ दादा हेही मायाळू प्रेमळ होते. तेही प्राण्यांच्या एकोप्यासाठी झटत होते, प्राण्यांना मदत करत होते, उंच झाडावरची फळे काढून द्यायचे. दोघेही प्राण्यांना खूप मदत करायचे. त्यामुळे जंगलचे सगळे प्राणी अप्पू हत्तीदादा आणि लंबू जिराफ दादा यांना खूप मान द्यायचे. हे सगळं शेरसिंग राजांना समजले. तेव्हा त्यांना लंबू जिराफ दादांचा, अप्पू हत्तीदादांचा राग यायला लागला. ते काय म्हणाले, मी राजा असून प्राणी मला मान देत नाही, पण या दोघांना मान देतात, यांना चांगला आता धडा शिकवायलाच पाहिजे असे म्हणून एकदा शेरसिंग राजे निघाले जंगलातनं. त्यावेळी लंबू जिराफ दादा झाडावरची फळे काढत होते. तेव्हा शेरसिंग राजे पाठीमागे जाऊन उभा राहिले आणि म्हणाले, ए लंबू जिराफ दादा. लंबू जिराफ दादांनी पाठीमागे पाहिलं. अरे राजे शेरसिंग महाराजांचा जय जयकार असो. अरे मूर्खा, जय जयकार करू नको माझा, मला फळे पाहिजेत झाडावरची. महाराज, लगेच मी तुम्हाला फळे काढून देतो. नाही, मला तू काढून द्यायची नाहीस, मला तुझ्या पाठीवर घे, माझ्या हाताने मी फळे काढून खाणार आहे. महाराज, हे कसे शक्य आहे? तुमची आज्ञा मान्य करतो मी नाही म्हणत नाही, पण कसं आहे महाराज, मी किती कमजोर प्राणी आहे, एवढी ताकद नाही, मी अशक्त आहे, माझ्या हातनं ते शक्य होणार नाही. मी तुम्हाला फळे काढून देतो. नाही मूर्खा, मी तुझ्या पाठीवर बसूनच फळे काढणार. तेव्हा लंबू जिराफ दादा काय म्हणाले, महाराज ठीक आहे, आपल्या जंगलातल्या नदीच्या काठावर अप्पू हत्तीदादा गवत खात आहेत, त्यांना आपण जरा विचारूया, ते काय म्हणतात बघूया. ठीक आहे, चल असे म्हणून दोघेजण नदीच्या काठावर गेले. तिथे अप्पू हत्तीदादा गवत खाण्यात गर्क होते. तेव्हा शेरसिंग महाराजांनी हाक मारली, ए अप्पू, इकडे पाठीमागे बघ. अप्पू हत्तीदादांनी मागे वळून पाहिलं. बघत्यात तर शेरसिंग आणि लंबू जिराफ दादा. त्यांनी ओळखलं काहीतरी घडलेलं असलं पाहिजे. तेव्हा अप्पू हत्तीदादा म्हणाले, महाराजांचा जय जयकार असो. अरे मूर्खा, तुझा नमस्कार चमत्कार पाहायला मी आलेलो नाही. अरे मला काहीतरी सांगायचे आहे, काहीतरी विचारायचे आहे. महाराज, एवढं त्रासू नका तुम्ही शिकारी होऊन आला चिला, दमला चिला. नदीचं थंडगार जरा पाणी प्या, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे असे म्हणून शेरसिंग नदीचे पाणी प्यायला गेले. तेवढ्यात अप्पू हत्तीदादा पाठीमागून गेले आणि 2-3 सोंडेने फटकारे शेरसिंग महाराजांच्या तोंडावर दिले. त्याबरोबर शेरसिंग महाराजांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले, त्यांना चक्कर आली आणि ते घायाळून पडले. तेवढ्यात लंबू जिराफ दादा गेले आणि त्यांनी त्यांच्या पाठीवर पाय दिला. मग थोड्या वेळाने शेरसिंग महाराज उठले, पण त्यांना चक्कर करत होती, घायाळ झाले होते. मग अप्पू हत्तीदादांनी लंबू जिराफ दादाच्या डोळ्यात पाहिलं. करुणा आणि मायेचा ओलावा दिसत होता. ते खूप घाबरलेले दिसत होते लंबू जिराफ दादा. अप्पू हत्तीदादांनी काही जाणायचे ते जाणले. त्यांनी जाणलं या शेरसिंग महाराजांनी लंबू जिराफ दादांना त्रास दिलाय
आणखी त्याने सोंडेचे 2-3 फटकारे दिले. त्याबरोबर शेरसिंग महाराज म्हणाले, अरे अप्पू हत्ती दादा, लंबू जिराफ दादा, माफ करा, माझं चुकलंय. मी तुमच्यावर सगळ्या प्राण्यांच्यावर अन्याय केला, हुकूमत गाजवली, मला अहंकार झाला, गर्व झाला, त्यामुळे मी असे वागलो. सुरुवातीला चांगले वागलो, पण मी शेवटी अहंकार केला, गर्व केला, त्याचे हे फळ मला मिळाले. माफ करा, मी जुलूम केला तुमच्यावर. तेव्हा अप्पू हत्ती दादा आणि लंबू जिराफ दादा म्हणाले, हे पहा शेरसिंग महाराज, भीती दाखवून प्रजेला कोणी राजा होत नसतो, हुकूमत गाजवून. त्यासाठी राजाने प्रजेवर प्रेम केलं पाहिजे, माया केली पाहिजे, त्यांची संकटे अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. प्रसंगी स्वतःचा प्राण देखील प्रजेसाठी पणाला लावला पाहिजे, तर तो खरा राजा असतो. तुमच्यासारखा असा हुकूमत गाजवणारा राजा नको आहे प्रजेला, कळलं का? अरे अप्पू हत्ती दादा, लंबू जिराफ दादा, मला माझी चूक कळली, माझे तुम्ही डोळे उघडले, मला माफ करा, मला अहंकार झाला होता, यापुढे मी असा वागणार नाही, मला माफी करा. मग अप्पू हत्ती दादा लंबू जिराफ दादा म्हणाले, अरे महाराज, तुम्हाला माफी करणारे आम्ही कोण? आम्ही तुमची प्रजा आहे, कळलं का? ह्या सगळ्या जंगलच्या प्राण्यांची माफी मागा आणि आनंदाने सगळ्या प्राण्यांची काळजी घ्या, माया प्रेम करा, कळलं का? तरच तुम्ही राजा म्हणून योग्य आहात. मग शेरसिंग महाराज म्हणाले, होय, बरोबर म्हणालात तुम्ही. आजपासून मी सगळ्या प्रजेशी मायेने, प्रेमाने आणि त्यांची काळजी घेऊन वागेन, अहंकार गर्व नाहीसा करीन. मग सगळे जंगलचे प्राणी आले, शेरसिंग महाराजांनी आपलं सगळं सांगितलं, सगळ्या प्राण्यांची माफी मागितली आणि परत आफ्रिकेचे जंगल आनंदाने भरून गेले. राजा कसा असावा? न्यायप्रिय, प्रजेची काळजी घेणारी, आपल्या प्राण्यापेक्षा प्रजेला जपणारा असा राजा असावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.